श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण समयासन बघणार आहोत. समयासन बघण्यासाठी 2 कटआउट्स घेतलेले आहेत. त्या कटआउट्स किती मेजरमेंटच्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपले जे 2 कटआउट्स आहेत, एक आहे ते साधारण 6.5 इंचाचं आहे. मेजरमेंट बघा, 6.5 इंचाचं एक पान आहे आणि एक जे आहे ते 5.5 इंचाचं पान आहे. 6.5 आणि प्लस आपल्याला सर्कल जो लागणार आहे, मधला सर्कल जो आहे तो साधारण आपल्याला 3 इंचाचा घ्यायचा आहे. 3 इंचाचा म्हणजे 3 इंच आणि 6.5 म्हणजे 9.5 इंचाचं आपल्याला बेस लागणार आहे. 9.5 इंचाचा साधारण बेस लागणार आहे. तर आपण थोडा वाढीव ठेवायचा, म्हणजे कमी जास्त झालं तरी आपल्याला ते व्यवस्थित ॲडजस्ट करता येतं. हे बघा, 3 इंचाचा आपला गोल झालेला आहे. 4 इंचाचा काढायचा असेल तर 2 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आणि सर्कल काढायचं आपल्याला. आता हे कटआउट्स आपल्याला कसे मेजर केलेले आहेत ते दाखवते तुम्हाला. तर हे आहे 6.5 बाय 6.5 आणि हे 5.5 बाय 5.5. ठीक आहे. आता ह्याचं मेजरमेंट करताना एक पान घेऊया आपण, नवीन करून दाखवते तुम्हाला. 6.5 बाय 6.5चं पान घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला हे मधोमध बरोबर दुमडायचं आहे. उभं दुमडून घ्यायचं आहे आणि हे असं दुमडून घ्यायचं आहे आपल्याला. आता मेजरमेंट तुम्हाला सांगते मी कसं घ्यायचंय. तुम्ही सुद्धा लिहून घ्या, म्हणजे सोपं पडेल. हा झाला मध्य. ठीक आहे, हा झाला मध्य. जी बाजू ओपन होते ती बाजू आपल्या उजव्या हाताला ठेवायची आणि जी अशी दुमडलेली आहे ती डाव्या हाताला घ्यायची. तर आपल्याला मेजरमेंट एक घ्यायचं आहे साधारण 3 इंच नाही, 3 सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 हे जे आहे मधल्या लाईन त्याला सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर असं आहे. तर आपल्याला इथं 3 सेंटीमीटर, 1 2 3 सेंटीमीटर इथे एक मेजरमेंट घ्यायचं आपल्याला. इथं लिहून देते तुम्हाला, 3 सेंटीमीटर. ठीक आहे. ह्या 3 सेंटीमीटरपासून वरती 1 इंच आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आणि तिथून पुढं आडवी 1 सेंटीमीटर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे. झालं. एक इंच इथं 1 इंच घेतलं आणि इथं 1 इंच घेतलं आपण. ठीक आहे. इथं 3 सेंटीमीटर, इथं 1 इंच, इथून 1 इंच आणि इथून 1 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथं जो मध्य काढलेला आहे त्याच्या बरोबर इथं आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन करायचं आहे. किती, 1.5 इंचाचं मार्जिन करायचं आहे. आणि हा आपला शेवटचा पॉईंट आहे. ठीक आहे. परत एकदा बघा, हे आहे 3 इंच. ठीक आहे. इथून या कॉर्नरपासून इथंपर्यंत आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि 1 इंचापासून आडवं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तिथं एक मार्क करा. पेपरचा जो मध्य काढला होता आपण, ठीक आहे, पेपरचा जो मध्य काढलेला आहे तिथं आपल्याला 1.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि शेवटचा जो पॉईंट आहे तो आपला हे टोक असणार आहे. आता हे आपल्याला हलक्या हाताने आधी असं जोडून घ्यायचे. जे पॉईंट आपण काढलेले आहेत ते आपल्याला या पद्धतीनं जोडून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर हे झालं आपलं 6.5 बाय 6.5चं पान. आता हे आपल्याला कट करायचे. ठीक आहे. तर बघा, हे आपलं एकदम परफेक्ट असं हे पान तयार झालेलं आहे. आणि हे पान
आधी बनवलेला आहे. दोन्ही परफेक्ट झालेले आहेत. तर आता दुसरं पान आपण बनवूया. आता ते 5.5 बाय 5.5चं करायचं आहे, तर त्याचं मेजरमेंट लिहूया. तर तसंच एक पेज घ्यायचं. तुम्ही काही रफ पेज घेतलं तरी चालेल. आता 5.5 इंचाचं करायचं आहे म्हटल्यावरती 5.5 इंचाचंच पेज घ्या, म्हणजे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित करता येईल. त्याचं आपल्याला आता मध्य काढायचं आहे. तर पहिल्यांदा उभं फोल्ड करून घ्यायचं. उभं फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला मध्य काढायचं त्याचा. असं फोल्ड करून घ्यायचं. ठीक आहे. हा मध्य आहे त्याचा. आणि असं आपलं पान 5.5 इंचाचं आहे. 5.5 इंच. ठीक आहे. आता हे आपल्याला असं फोल्ड करायचं. जी बाजू ओपन होती ती आपल्या उजव्या हाताला घ्यायची आणि जी फोल्ड केलेली आहे, बंद आहे, ती आपल्या डाव्या बाजूला घ्यायची. तर एक मेजरमेंट टेपने साधारण 1.5 सेंटीमीटर आपल्याला सगळ्यात लास्टचं जे आहे ते 1.5 सेंटीमीटर ठेवायचं आहे. 1.5 सेंटीमीटर. तिथून वरती आपल्याला उभं आपल्याला 1.5 इंच ठेवायचं. 1.5 इंचाच्या इथं मार्किंग करायचं. इथं मार्किंग जिथं केलेलं आहे 1.5 इंच. 1.5 इंच तिथून बरोबर आडवं आपल्याला 6 सेंटीमीटर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. ठीक आहे. 6 सेंटीमीटर हा जो मध्य काढलाय त्याच्यानंतरचा पॉईंट आहे, हा मध्य काढलेला आहे आपण. हा जो मध्य काढलाय इथं आपल्याला 1 इंच आडवं घ्यायचंय. 1 इंच लिहून ठेवा. 1 इंच. ठीक आहे. परत एकदा बघा. आणि हा शेवटचा आपल्याला मध्य आहे. सॉरी, हा शेवटचा आपल्याला पॉईंट आहे. परत एकदा बघा. पहिला जो आडवा आहे तो 1.5 सेंटीमीटर. तिथून आपल्याला उभं 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच. 1.5 इंच इथं घ्यायचं आहे उभं. आणि परत 1.5 इंचापासून आडवं आपल्याला 6 सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे इथं आलं. 1 2 3 4 5 6. 6 लाईन ह्या 6 सेंटीमीटर. तिथून जो पहिला मध्य काढला होता आपण, हा इथे आडव्या पट्टीमध्ये आपल्याला 1 इंच मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि हा जो शेवटचा पॉईंट आहे, टोक आहे ते. आता हे 4ही पॉईंट आपल्याला जोडायचे. तर हा पहिला पॉईंट आहे तो आपण असा कर्वमध्ये जोडायचा आहे. हा दुसरा पॉईंट आहे. हलक्या हाताने आधी जोडून घ्या. आणि हा जो आहे लास्ट पॉईंट आहे. ठीक आहे. तर बघा, हे झालं आपलं 5.5 बाय 5.5चं छोटं पान. आता ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे छोटं पान आपलं तयार झालेलं आहे. आणि हे आहे मोठं पान. हे 5.5 इंचाचं आहे आणि हे 6.5 इंचाचं आहे. तर आपल्याला आता ड्रॉ करायची आहे रांगोळी. तर ड्रॉ करताना मोठं पान आधी ठेवा. किती वाजले तो? मोठं पान ठेवायचं. ड्रॉ करायचं. बरोबर त्याच्या साईडनं घेतलं. आता मी डायरेक्ट बेसवरती करते. तुम्ही पहिले साधं पेज घ्या एखादं आणि त्याच्यावरती ड्रॉ करा, जर तुम्हाला परफेक्ट येत नसेल तर. ठीक आहे. आता हे मोठं पान केलं, त्याच्या शेजारी आपल्याला छोटं पान व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आणि ते ड्रॉ करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. हे बघा, हलक्या हाताने आधी करा म्हणजे आपल्याला खोडता सुद्धा येईल जरी चुकलं तरी. हे मोठं पान, हे छोटं पान, त्याच्या शेजारी परत आपल्याला मोठं पान ठेवायचं आहे. आता आपण जो सर्कल काढला आहे तो 1.5 इंचाचं सर्कल आहे. कमी जास्त झालं, पानं आपल्याला ॲडजस्ट करायला लागले बाय चान्स, तर ती कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगते. आणि एकच कटआउटपासून आपण बऱ्याच रांगोळ्या तयार करू शकतो. म्हणजे ही फुलाचं जो कटआउट केलं आहे, ही जी फुलांच्या आकाराचं कट केलेलं आहे त्याच्यापासून आपण बऱ्याच रांगोळ्या
करू शकतो. असंच नाही की एकच डिझाईन एवढ्यासाठीच आपण ती यूज करणार आहोत. तर अजून बऱ्याच डिझाईनसाठी आपण ही पानं यूज करू शकतो. त्यासाठी ते व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आपल्याला ते उपयोगी पडतं. जर थोडीशी जागा आहे आणि आपल्याला मोठं पान बसवायचं आहे त्याच्यामध्ये, तर किती इंच कमी पडते म्हणजे हे जे आहे ना त्याचं माप घ्यायचं आणि मोठ्या मेजरमेंटचं माप घ्यायचं. आता समजा हे मोठं पण आपल्याला इथं बसवायचं होतं खरं, तर हे कमी पडतं, इथं जागा कमी पडते आपल्याला इथं. तर हे पान किती आहे बघा, एवढं आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आतमध्ये जाते, जिथं आतमध्ये जाते ना हे एवढं आतमध्ये जात होतं, म्हणजे एवढी जागा कमी पडत होती बरोबर. मग काय करायचं, आपला जो सर्कल होता 1.5 इंचाचा, तर हे जे घेतलेलं आहे आपण किती आतमध्ये जात होतं पान ते बघायचं. तर साधारण अर्धा इंच आतमध्ये आपलं पान वाढत होतं आणि आपला जो सर्कल होता तो 1.5 इंचाचा होता बरोबर. मग 1.5 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे, म्हणजे झाला किती 2 इंचाचा सर्कल आपल्याला लागणार होता. म्हणल्यावरती मग जो सर्कल जो काढला होता आपण तो 2 इंचाचा करायचा, म्हणजे वाढवायचा, बरोबर आपले पानं सगळी बसतील. ठीक आहे, आलं लक्षात. परत एकदा सांगते, थांबा, हे एक पान कंप्लीट करते आणि परत एकदा सांगते. इथं सुद्धा थोडंसं किंचित आपल्याला कमी पडतंय, पण त्या किंचितसाठी आपण काही गरज नाही अशी ही करायची. इथं आपण वुलन वगैरे लावताना ॲडजस्ट करू शकतो. पण जर जास्त होत असेल समजा, परत एकदा बघा, आता इथे आपल्याला जर मोठं पान बसवायचं होतं बरोबर, तर मोठं पान बसवताना आपण त्या शेजारच्या पानाच्या शेजारी व्यवस्थित ठेवायचं आणि हे पान मोजायचं किती आपलं पान किती साईजचं आहे ते बघायचं. तेवढ्या साईजचं आहे. ठीक आहे, त्या पानाच्या शेजारी ठेवलं की इथून आपलं पान किती आहे ते बघायचं आणि थोडासा इथं डॉट करा म्हणजे तुम्हाला कळेल. आता आपलं जे पान इथं ठेवलेलं होतं ते पान इथून इथंपर्यंत एवढं आतमध्ये जात आहे. ठीक आहे, एवढं आतमध्ये ते जात होतं. मग आपण मेजरमेंट करायचं, किती इंच आतमध्ये जात होतं, साधारण अर्धा इंच आतमध्ये जात होतं. आपला सर्कल आपण किती इंचाचा घेतला आहे, 1.5 इंचाचा सर्कल घेतलेला आहे आणि आपलं पान किती इंच जात होतं, अर्धा इंच जात होतं, म्हणजे झालं किती 2 इंच. म्हणजे जो सर्कल आहे तो आपण 1.5 वरून 2 इंचाचा करायचा आणि काढायचं. तर बघा या पद्धतीनं आपलं समई आसन तयार झालेलं आहे. हे साधारण मोठ्या पानापासून मोजा म्हणजे कळेल तुम्हाला. हे साधारण किती माहिती का, 1.25 फीटचं आपलं समई आसन झालेलं आहे. हे कट करून घेऊया आपण आणि मग ह्याला वुलन चिटवायचे. त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं करायचं या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ते सुद्धा नक्की तुम्ही चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला कळेल की वुलन कशी चिटकवायची आणि त्यामध्ये सुद्धा वुलनमध्ये सुद्धा कुठले कुठले प्रकार आहेत, कुठल्या पद्धतीची वुलन घ्यायची. आता हे आपलं एक समय आसन तयार झालेलं आहे. आता प्रत्येक समय आसन बनवताना कटआउटची काही गरज नाही आहे, तर याच्यावरती आपल्याला काय करायचं, आपल्याला समजा आता दुसरं समय आसन सेम असं काढायचं असेल तर हे आपला बेस घ्यायचा, त्याच्यावरती आपल्याकडे कार्बन अवेलेबल पाहिजे, कार्बन ठेवायचा असा, त्या मापाचा साधारण कार्बन घ्या. आता सध्या माझ्याकडे हाच आहे आणि हे जे आपण काढलेलं आहे ते आपण इथे असं ठेवणार आहोत. ओके, ठेवून झाल्यानंतर आपल्याला फक्त ड्रॉ करून घ्यायचं आहे या पद्धतीने. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर. आणि काही असतील सजेशन्स किंवा काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन एका डिझाईनसोबत. बाय बाय.